स्वारगेट बस स्थानकात आहे, ज्या आगार प्रमुखांचं हे कार्यालय आहे। आगार प्रमुखांच्या कार्यालयात रुपाली पाटील पोहोचल्या आहेत आणि आपण पाहू शकतो त्या देखील या संपूर्ण घटनेची माहिती मिळतात या स्वारगेट बस स्थानकात पोहोचल्या आहेत। ताई, काय तुम्ही या ठिकाणी पोहोचलेला आहेत, काय नेमकी तुम्हाला माहिती मिळाली? मी टीव्हीवरच्या बातम्यांवरनच इथे डायरेक्ट आलेली आहे, परंतु इथं व्यवस्थापनाला कोणतीही माहिती नाही। ज्या प्रमुख आगार व्यवस्थापन पल्लवी मॅडम आहेत त्या रजेवर आहेत, त्यांच्या 4 दुसऱ्या मॅडम आहेत त्यांच्याकडे त्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती घ्यायला गेल्यात असं मला सांगण्यात आलेलं आहे। परंतु जर हा प्रकार घडला असेल तर याला आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत, चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे ह्या जोडल्या गेलेल्या आहे। नीलम गोऱ्हेजी, पुण्यात वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येत असताना एक धक्कादायक बातमी समोर येते, आपली प्रतिक्रिया? अत्यंत दुःखदायक, आणखीन ज्याच्यामुळे अजून काही काम करणं किती गरजेचं आहे याची जाणीव व्हावी अशी घटना आहे। परंतु मला इथे सांगायला पाहिजे नम्रपणाने की याच्यापूर्वी सुद्धा पुणे रेल्वे स्टेशन किंवा शिवाजीनगर, पुण्याच्या बस स्थानक या ठिकाणी विशेषतः एकट्या आलेल्या महिलांना भक्ष्य करून त्यांची माहिती एकमेकाला मोबाईलवर कळवून त्यांना अशा प्रकारे अत्याचाराच्या कट कारस्थानात गुंतवून त्यांना छळ करून त्यांच्यावर असं भयंकर असं गुन्हा घडवणं असं करणारे बरेचसे समाजकंटक आहेत। त्यातल्या अनेक लोकांना माझ्या प्रयत्नामुळे सुद्धा अनेक वेळा पोलिसांनी अटक केलेली आहे। परंतु स्वारगेटमध्ये ही जी घटना घडली त्याच्यामुळे अशी पोलिसांनी जाऊन जास्तीत जास्त अगदी लवकरात लवकर नक्कीच नीलम गोऱ्हेजी, या संदर्भात मी तुमच्याशी आणखी चर्चा